स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिका. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर करणार नाहीत. तुम्ही काही नाही केलं तरी लोक बोलणारच किंवा नावं ठेवणारच. त्यापेक्षा काहीतरी करून दाखवा. त्यामुळे तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण होईल. तुमची हेअरस्टाईल, बोलण्याची पद्धत, ड्रेसिंग सेन्स यासोबत स्वतःला महत्त्व द्या. तुमच्यामध्ये असलेल्या टॅलेंटला जगासमोर आणा. उगाच लोक काय म्हणतील असा विचार करत बसू नका. लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल, तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे, तर हे 5 नियम ऐका आणि लक्षात ठेवा. पहिला नियम, आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा. बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवण्याची. असं अजिबात करत जाऊ नका. यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो, करत तर काही नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका. लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या. आपले शब्द मोजून मापून बोला. नियम दुसरा, जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही, वायफळ बडबड करत नाहीत, त्यांचा वेळ बोलण्यात वाया घालवत नाहीत. आणि आपला दुसरा नियम हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता. याउलट जर तुम्ही कमी बोललात, लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहिती पडेल आणि तुमची कमजोरी झाकल्या जाईल. तिसरा नियम, तुमची इमेज, तुमचं रेप्युटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा. तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते. त्यातून तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता. लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना 10 वेळा विचार करतील. लोकांच्या नजरेत आपली इमेज 4 गोष्टींवरून ठरत असते. तुमच्या कपड्यांवरून, तुमच्या पैशांवरून, तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामावरून म्हणजेच तुमच्या पदावरून. तुमचं राहणीमान सुधारा. पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या, पैसा कमवा. बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम, त्याच्याबद्दल प्रामाणिक राहा. कारण तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतं. म्हणून कोणतंही असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल. नियम नंबर 4, राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा. तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात. म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी बना. याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक पण तसंच समजतील. तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात. स्वतःला कधीच अपमानित करू नका. स्वतःवर कायम विश्वास असू द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. नंबर 5, जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका. अंतर ठेवून राहायला शिका. तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार. हा साधा नियम आहे. जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही. तसंच माणसांच्या बाबतीत आहे. तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार. कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जास्त असते. हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो.
म्हणून लोकांपासून लांब राहा. आपल्या कामावर लक्ष द्या. तुमचं यश लोकांना तुमच्याकडे बरोबर आकर्षित करेल आणि तुमची किंमत वाढवेल. या व्हिडिओमधील विचार जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.